हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज एक्सरसाइज 2.2 सॉल्व करणार आहोत इंटेलिजंट टेस्टमधली. याचा फर्स्ट आहे ऑड वन आउट, जे आधी आपण 2.1मध्ये पण बघितलं. इथे आता फक्त नंबर्समध्ये आपल्याला ऑड वन आउट फाइंड करायचं आहे. बघा, पहिला क्वेश्चन काय आहे, हे नंबर दिलेले आहेत 5668 3932 6978 6592. आता ह्याच्यामध्ये ऑड वन आउट फाइंड कसं करायचं, तर आपण बघायचं की आता इथे बघा सगळे इव्हन नंबर्स आहेत, त्यामुळे हे 2नी तर डिवाइड होतील सगळे. मग 3नी डिवाइड होतात का बघायचं आपण. 3नी बघूयात, आपण ॲडिशन करून बघूयात सगळ्याची. 8 + 6 इज 14, 14 + 6 इज 20 अँड 20 + 5 इज 25. आणि 25चं परत ॲड केला, 25 3नी डिव्हिजिबल होतो आहे का, नाही. सो हा पहिला नंबर नाही येणार. दुसरा बघा, 3 9 9 + 3 किती होतात 12, 12 + 3 इज 15, 15 + 2 इज 17. हा पण 3नी डिवाइड होत नाही. थर्ड नंबर बघूयात, 6 + 9 इज 15, 15 + 7 इज 22 अँड 22 + 8 इज 30. म्हणजे हा 3नी डिवाइड होतो आहे. फोर्थ बघूयात, 9 + 2 इज 11, 11 प्लस हे 6 + 5 इज 22. म्हणजे हा डिवाइड होतो का 3नी, नाही होते. मग थर्ड होतं आहे, म्हणजे ऑड वन आउट काय आहे, थर्ड ऑप्शन. सो तो मार्क करा, थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघूयात, 89 45 72 54. आता ह्याच्यामध्ये पण असंच बघायचं की कुठला नंबर, आता इथे हा ऑड नंबर आहे, हा ऑड आहे आणि हे दोन्ही इव्हन आहेत. मग असं कळेल आता कुठला डिवाइड होतो. तर आपण परत एकदा बघूयात की 3नी कुठला डिवाइड होतो आहे. 9 + 8 इज 17. ठीक आहे, हा डिवाइड होणार नाही. 4 + 5 9 होतं आहे, 7 + 2 9 होतं आहे, 5 + 4 9 होते. म्हणजे या सगळ्याची ॲडिशन काय आहे, 9 आहे. याची आहे का, नाही. सो ऑड वन आउट काय येणार आहे, फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया, 3 6 7 8 7 6 8 2 6 8 3 7 8 7 3 6. आता इथून तुमच्या लक्षात आलं आहे का, 3 6 7 8 इथे पण आहे, 3 6 7 8 इथे पण आहे, 3 6 7 8 इथे पण आहे. सगळे डिजिट सेम आहेत, फक्त इथे 2 6 7 8 आहे. म्हणजे ऑप्शन ऑड वन कुठला येणार आहे, सेकंड नंबर. इथे बघा, फोर्थ क्वेश्चन, 216 343 1000 आणि 8. आता हा इव्हन नंबर आहे, हा इव्हन आहे, हा इव्हन आहे, हा फक्त ऑड आहे. मग सेकंड ऑप्शन युअर आन्सर. नेक्स्ट बघा, 38 64 72 46. आता इथे सगळे इव्हन नंबर आहेत. मग आता ह्याच्यातला ऑड वन आउट कसा फाइंड करायचा, की नंबर आता हे सगळे 2नी डिवाइड होतील. मग 3नी डिवाइड होत आहेत का बघूयात. 8 + 3 किती होत आहे, 11, 6 + 4 10 होतं आहे, 7 + 2 9 होतं आहे आणि 4 + 6 पण 10 होतं आहे. म्हणजे फक्त डिवाइड कुठला होतो आहे नंबर 3नी, 7 2, कारण 7 + 2 इज 9 आहे. म्हणजे थर्ड ऑप्शन इज अवर आन्सर. नेक्स्ट बघूयात, 153 136 102 115. आता ह्याच्यामध्ये 102 136 153. ठीक आहे, हे सगळे जे नंबर आहेत हे 70च्या टेबलमध्ये येतात. फक्त हा जो आहे 115 हा 70च्या टेबलमध्ये येत नाही. सो हा ऑप्शन ऑड वन आउट आहे. ठीक आहे, ह्याच्यात तुमचे टेबल्स ॲटलिस्ट 20पर्यंत 25पर्यंत तरी पाठ करा. नेक्स्ट बघा, 579 246 358 135. इथे बघा थोडंसं लॉजिक वापरायचं आहे. इथे बघा, 5 + 2 गेलं की तर 7, 7 + 2 गेलं की येतं 9, 2 + 2 गेलं की येतं 4, 4 + 2 गेलं तर येतं 6, 3 + 2 गेलं की येतं 5, पण 5 + 2 गेलं की 7 येतं आहे का नाही, 8 येतं आहे. मग हा ऑड वन आउट आहे. इथे बघा, 1 + 2 गेलं की 3 येतं आहे, 3 + 2 गेलं की 5 येतं आहे. ठीक आहे, सो थर्ड ऑप्शन इज ऑड वन आउट. ह्याच्यात बघा, 644 944 477 955मध्ये फक्त 7 + 7 14, 14 + 4 इज 18. म्हणजे हा नंबर फक्त 3ने डिवाइड होतो, बाकीचे कुठलेही नंबर 3ने डिवाइड होत नाही. सो ऑड वन आउट आहे 3. नेक्स्ट बघा, 4/11 9/6 3/12 आणि 11/5. आता इथे 11 + 4 केलं तर 15 येत आहे, 9 + 6 केलं तर 15 येत आहे, 12 + 3 केलं तर 15 येत आहे. फक्त 11 + 5 केलं तर काय येत आहे, 16 येत आहे. सो ऑड वन आउट काय आहे, फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट बघूयात, 84 109 133 आणि 196. इथे 196 हा 14चा परफेक्ट स्क्वेअर आहे. नेक्स्ट बघा, 93 75 62 आणि 82. आता इथे 3चा मल्टिपल आहे 9, 5चा मल्टिपल आहे का 7, नाही आहे, 2चा मल्टिपल 6 आहे, 2चा मल्टिपल 8 आहे. सो ऑड वन आउट काय येणार, सेकंड.
नेक्स्ट बघा 9, 65, 26 अँड 126. इथे 12मध्ये बघा आता 9, 2चा क्यूब म्हणजे किती आहे 8, 8 + 1 केल्यावर 9 येतं. 65 आहे, 4चा क्यूब किती आहे 64 + 1 केल्यावर 65 येतं. 26, 3चा क्यूब किती आहे 27, पण 27 - 1 केल्यावर 26 येतं. आणि 5चा क्यूब 125 + 1 केल्यावर 126 येतं. म्हणजे ऑड वन आउट काय असणार आहे नंबर 26. थर्ड ऑप्शन इथे मार्क करा. नेक्स्ट बघा 9/4, 6/1, 5/2 अँड 1/7. आता इथे बघा 6/1 आहे. 6/1 आपण जेव्हा डिनॉमिनेटर 1 असतो तेव्हा आपण 1 लिहितो का खाली नाही लिहित. म्हणजे ह्याचा आन्सर नुसतं डायरेक्ट 6 पण असू शकतं. पण हे बाकीचे सगळे काय आहेत फ्रॅक्शन्स आहेत. हा फ्रॅक्शन आहे का नाही. हा 6/1 म्हणजेच काय आहे 6 आहे. सो सेकंड ऑप्शन इज ऑड वन आउट. 94, 51, 84 अँड 95. आता इथे आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितली तर इथे हे 2नी डिवाइड होतं आहे, हे 2नी डिवाइड होतं आहे, पण हे 2 होत नाही आहेत. 3नी हे 2 डिवाइड होत आहेत, पण हे 2 होत नाही आहेत. मग आपण 5नी बघूयात. मग 5नी हा पण होत नाही, हा पण होत नाही आणि हा पण होत नाही. फक्त 5नी कुठला नंबर डिवाइड होतो आहे 95. सो ऑप्शन 4. नेक्स्ट बघूयात 702, 351, 522 अँड 613. इथे बघा या नंबरची आपण ॲडिशन केली तर 7 + 2 इज 9, 5 + 1 इज 6, 6 + 3 इज 9, 5 + 4 इज 9. मग या सगळ्याची ॲडिशन 9 येते, फक्त ह्याची काय येते 10 येते. सो ऑप्शन 4 इज ऑड वन आउट. नेक्स्ट बघा IX, XV, VV अँड VI. आता VV आपण हे 10 लिहिताना आपण हे कधी लिहितो का असं नाही. हे बरोबर आहे सगळे रोमन नंबर, फक्त हा चुकीचा आहे. सो थर्ड ऑप्शन इज ऑड वन आउट. नेक्स्ट बघूयात 416, 515, 864, 749. इथे बघा 16 हा 4चा स्क्वेअर आहे, 64 हा 8चा स्क्वेअर आहे, 49 हा 7चा स्क्वेअर आहे. 15 कशाचा स्क्वेअर आहे का नाही. सो ऑप्शन 2 ऑड वन आउट. 44, 24, 36, 34, 25, 45, 15, 55. इथे बघा आपण या दोन्ही नंबरची समजा ॲडिशन केली तर 4 + 4 इज 8 येतं आहे, 4 + 2 इज 6 येतं आहे, 68 येतं आहे. 6 + 4 इज 10, 3 + 3 इज 6 + 1 इज 70, 5 + 5 इज 10, 4 + 1 इज 5 + 2 इज 70, 5 + 5 इज 10, कॅरी ओव्हरला 1, 5 + 1 + 6 इज +1 इज 7. म्हणजे या सगळ्याची ॲडिशन 70 येते, ह्याची फक्त 68 येते. सो ह्याचं फर्स्ट वन इज ऑड वन आउट. 216, 729, 256 अँड 512. आता ह्याच्यातलं ऑड वन आउट कसं फाईंड करायचं. इथे 256 सोडलं तर बाकीचे सगळे परफेक्ट क्यूब आहेत. ठीक आहे, 256 हा क्यूब कुठल्याच नंबरचा हा क्यूब नाही आहे. सो ऑप्शन 3. नेक्स्ट बघा 31/39, 24/32, 52/61, 89/97. इथे बघा डिनॉमिनेटरमध्ये दोन्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये इथे 8चा डिफरन्स आहे, इथे पण 8चा डिफरन्स आहे आणि इथे पण 8चा डिफरन्स आहे. इथे कितीचा डिफरन्स आहे बघा, इथे आहे 9चा डिफरन्स आहे. म्हणजे ऑड वन आउट काय येणार आहे 52/61. नेक्स्ट बघूयात 7, 10 hours, 11, 5, 215 आणि 16, 20. इथे तुम्ही बघितलं तर 16 20 hours म्हणजे हे फक्त 24 hour क्लॉकमध्ये आहे, बाकी सगळे काय आहेत 12 hour क्लॉकमध्ये आहेत. सो फोर्थ ऑप्शन इज ऑड वन आउट. 2 and 3, 59-61, 17-19, 5-7. आता 5-7 हा हे दोन्ही प्राईम नंबर्स आहेत. 17, 19 प्राईम नंबर आहे, 59, 61 प्राईम नंबर आहे, 2 आणि 3 पण प्राईम नंबर आहेत. मग ह्याच्यातलं ऑड वन आउट काय आहे तर 2 हा इव्हन प्राईम नंबर आहे, एवढंच आहे. बाकी सगळे हे काय आहेत ऑड नंबर्स आहेत. सो ऑप्शन 23 मधला येणार आहे फर्स्ट ऑड वन आउट. इथे बघा सगळे इव्हन नंबर आहेत, म्हणजे हे 2नी पण डिवाइड होणार. मग 4नी हे डिवाइड होत आहेत का किंवा 3नी डिवाइड होत आहेत का. 5 + 1 इज 6, 6 + 2 इज 8, हा डिवाइड होणार नाही. 9 + 8 17 हा डिवाइड होणार नाही. मग 4नी बघूयात. आता 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, जर शेवटचे 2 नंबर जर 4च्या टेबलमध्ये असतील तर तो नंबर डिवाइड होतो. मग 12 होतो, 12 4च्या टेबलमध्ये येतो, 8 येतो, 24 येतो. 18 येतो का 4च्या टेबलमध्ये नाही. सो 618 इज ऑड वन आउट. इथे बघा तुम्ही 9 × 3 केलं तर 27 मिळतं आहे, 8 × 4 केलं तर 24 तर इथे नाही आहे. सो हा आपण ऑड वन आउट म्हणूया आत्तापुरता. इथे बघा
4 × 8 केलं तर 32 येत आहे आणि 6 × 7 केलं तर 42 येत आहे. म्हणजे ऑड वन आउट काय आहे? सेकंड. इथे बघा 91, 57, 67, 21 ह्याच्यामध्ये 67 हा काय आहे? प्राईम नंबर आहे. बाकी हे सगळे काय आहेत? कॉम्पोजिट नंबर आहे. सो ऑप्शन 3 इज ऑड वन आउट. नेक्स्ट बघा 35, 711, 57 and 179. इथे बघा 711, 5 + 3 केलं तर 8 येतं. हा डिवाइड होत नाही 3नी. हा डिवाइड होतो 3नी. 5 + 7 12 तर हा 3नी डिवाइड होतो. पण 9 + 16 आणि 17 हा 3नी डिवाइड होत नाही. पण हा जो नंबर आहे हा एकटा नंबर हा 9नी डिवाइड होतो. बाकी हे कुठलेच नंबर 9नी डिवाइड होत नाही. ठीक आहे. हा तरी 3नी होत होता पण हा 9नी पण डिवाइड होणार नाही. सो फक्त ऑड वन आउट काय आलं आहे? 711. नेक्स्ट बघा 25/5, 56/8, 10/2, 12/8. आता इथे मी समजा 5नी 25ला डिवाइड केलं तर काय येईल? 5 × 1 = 5, 5 × 5 = 25. इथे येणार आहे 8 × 7 = 56. म्हणजे ह्याचा आन्सर येते 5, ह्याचा आन्सर येते 7. 2 × 1 = 2, 2 × 5 = 10, ह्याचा आन्सर येते 5. पण 12/8 8च्या टेबलमध्ये 12 आहे का? सो हा फ्रॅक्शनमध्ये त्याचा आन्सर येईल. सो ऑड वन आउट काय झाला? फोर्थ ऑप्शन. एक्स, एल, डी आणि पी. आता हे एक्स, एल आणि हे डी हे तुम्हाला माहिती आहे हे सगळे काय आहेत? रोमन न्यूमरल्स आहेत. पी आहे का रोमन न्यूमरल्समध्ये? नाही. सो फोर्थ ऑप्शन. सी, एल, व्ही अँड एक्स डबल आहे. आता इथे बघा हे सगळे सिंगल लेटरमध्ये आहेत रोमन नंबर्स. हा डबल म्हणजे 3 वेळा आलेला आहे रोमन नंबर. म्हणजे 3 रोमन नंबर इथे यूज केलेले आहेत. ठीक आहे. इथे फक्त सिंगल डिजिटमध्ये आहे. सो ऑप्शन 4 इज ऑड वन आउट. इथे बघा एक्स, व्ही, एक्स, एक्स, व्ही आय आणि व्ही. म्हणजे हा नंबर बघा आहे 15, हा आहे 20, हा आहे 6 आणि हा आहे 5. मग ह्याच्यात बघा फक्त 5 हा प्राईम नंबर आहे. सो फोर्थ ऑप्शन इज ऑड वन आउट. इथे बघा 111, 482, 231, 362. इथे फक्त 1, 1, 1 हा नंबर रिपीट झाला आहे. बाकी कुठलेही नंबर रिपीट झालेला नाही आहे. सो ऑड वन आउट काय येणार आहे? फर्स्ट ऑप्शन. कधी कधी तुमच्या बुकच्या मागे चुकीचे आन्सर आहेत पण आता ते तुम्ही तुमचं लॉजिक वापरून ठरवायचं आहे की कुठला आपला आन्सर वापरायचा. ते लॉजिक तुम्हाला पटतं आहे का मागे? ठीक आहे. त्यामुळे काही माझे आन्सर्स बुकच्या तुमच्या जे मागे दिलेले आहेत ते मॅच होणार नाहीत. पण हे लॉजिक वापरून हेच आन्सर येतं आहे 1, 1, 1 आणि अजून पण बाकीचे काही. ठीक आहे. सो इथे बघा एक्स -9, 4 - 4, 15 - 15 आणि ह्या 2 आणि एक्स हे म्हणजे काय आहे? हा इनव्हॅलिड रोमन नंबर आहे. रोमन नंबर हा असा कधीच नसतो. बाकी ठीक आहे हे बाकी बरोबर आहेत. हे रोमन नंबर बरोबर आहे, हे इंटरनॅशनल नंबर बरोबर आहेत. पण हा रोमन नंबर असा कधी असतो का? नाही. एक्सच्या पुढे नंबर्स असतात जे 1, 2 आणि हे 3पर्यंत आपण पुढे लिहू शकतो. मग 4पासून त्याच्या इकडे मागे येतात. ठीक आहे. सो फोर्थ ऑप्शन इज इनकरेक्ट. इथे बघा हा एक नंबर सोडला तर सगळे काय आहेत? ऑड नंबर आहे. हा फक्त इव्हन नंबर आहे. सो ऑप्शन 2. नेक्स्ट बघा 327, 416, 11 आणि 28. इथे हा 11 फक्त प्राईम नंबर आहे. बाकीचे सगळे काय आहेत? हे प्राईम नंबर्स नाही आहेत. सो 11 थर्ड ऑप्शन. 319, 232, 251, 174. इथे 251 हा प्राईम नंबर आहे. बाकी सगळे कंपोजिट नंबर आहे. सो थर्ड ऑप्शन. आता इथे बघा 7.3, 5.2, 2.8 आणि 5.7 सगळे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आहेत. हा ऑड आहे, हा इवन आहे, हा इवन आहे, ऑड आहे. मग ह्याच्यातलं कसं फाईंड करायचं? तर इथे बघा 7.3मध्ये दोन्ही प्राईम नंबर्स आहेत. 5.2मध्ये दोन्ही प्राईम आहेत. 5.7मध्ये दोन्ही प्राईम आहेत. 2.8मध्ये दोन्ही प्राईम आहेत का? नाही. सो थर्ड ऑप्शन इज ऑड वन आउट. नेक्स्ट बघा 55, 36, 15 आणि 20. इथे एक्सेप्ट 20 हे सगळे ट्रँग्युलर नंबर आहेत. ट्रँग्युलर नंबर आता आपण मागच्या ह्याच्यामध्ये लिहिले तर हे सगळे ट्रँग्युलर नंबर आहेत. 20 हा फक्त ट्रँग्युलर नंबरमध्ये येत नाही. सो ऑप्शन 4. इथे बघा 6/216 आहे. 6चा क्यूब आहे हा 216, 3चा क्यूब आहे 27, 11चा स्क्वेअर आहे 121 आणि 9चा क्यूब आहे 729. म्हणजे हे सगळे क्यूब नंबर्स आहेत. हा फक्त स्क्वेअर नंबर आहे. सो ऑप्शन 3 इज ऑड वन आउट. इथे बघा लास्ट 40 क्वेश्चन आहे. थोडंसं अवघड आहे पण ते मी सॉल्व करायचा प्रयत्न केला आहे. इथे बघा मधला नंबर जर आपण घेतला 19 - 1 / 2 केला तर काय येतं? इथे 18 / 2 = 9 येतं आहे आणि 6 + 3 किती येतं आहे? 9 येतं आहे.
आपण हे समजा लॉजिक वापरलं तर. आता मधला नंबर इथे काय घ्यायचा आहे आपण 23. म्हणजे जर समजा 23 - 1 डिवायडेड बाय 2 केलं तर किती होतं हे 21 डिवायडेड बाय 2. म्हणजे ह्याचं आन्सर काय येणार आहे, 22 डिवायडेड बाय 2 आन्सर काय येतं ह्याचं 11. पण 8 + 4 केलं तर येतं आहे 12. ठीक आहे, ह्याचा बघू सॉल्व करून. 21 - 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती होतं, 21 - 1 इज 20. 20 डिवायडेड बाय 2 इज 10. आणि 9 + 1 केलं, 9 + 1 केलं तर आन्सर किती येत आहे, 10 येत आहे. आता ह्याचं घेऊन बघूयात. 27 नंबर आहे ना हा, म्हणजे मग काय करायला लागेल, 27 - 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती होतं हे 26 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 13 येतं. आणि 6 + 7 पण काय येतं, 13 येतं. म्हणजे फक्त हा नंबर मॅच होत नाही आहे, 8 2 3 4चं ह्याच्यात मॅच होत नाही आहे. ठीक आहे, सो ऑप्शन आहे 8 2 3 4. इथे आपला प्रॅक्टिस सेट 2.2 संपलेला आहे एक्सरसाइज. तर पुढचा त्याचा व्हिडिओ घेऊन मी म्हणजे 2.3चा व्हिडिओ घेऊन जे फिगर्सचं क्लासिफिकेशन आहे त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. थँक्यू.